बस. पोट भरलं ना? प्रश्नच नाही. आराध्याने भरवलं म्हणजे पोट भरलं. तू असे ड्रेस लग्नाच्या आधी घालायचीस तसे आता काय घालत नाहीस. मस्त दिसतात. म्हणजे साडी सणासुदीला ठीक आहे, पण तू रोज असे ड्रेस घालत जा. छान दिसतेस. घालशील उद्यापासून? हो घालेन, नक्की घालेन. तू चल झोप बरं, आता तुझी झोपायची वेळ झाली. चल पटकन. हॅपी होली. श्रेयस, आता शांत झोपायचंय. तू झोप बरं. ओके. गुड नाईट. हॅपी होली. गुड नाईट. कदाचित एवढ्याच क्षणापुरतं सुख माझ्या वाट्याला येणार होतं. सकाळ झाली की तू शुद्धीवर येशील आणि मला आराध्या न म्हणता तारा म्हणूनच ओळख देशील आणि दूर लोटशील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग माय डिअर. ए काय झालं, तू रडतेस का? आय हेट टीयर्स. पुष्पा, तुला मी त्रास देतोय का? नाही, तू सांग, आत्ता सांग. मी तुला त्रास देत असेल तर तू हवं तर मला शिक्षा दे, पण तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला आवडत नाही. सहन नाही करू शकत मी. नाही, असं काही नाहीये. तू मला हर्ट नाही. काही बोलायची गरजच नाहीये, कारण तू माझा श्वास आहेस आणि मी तुझ्या हृदयाची धडधड आहे. आणि आपण कायम असेच राहू, एकत्र. तू पण करतेस ना असंच वेड्यासारखं प्रेम माझ्यावर. मी किती प्रेम करते श्रेयस तुझ्यावर, तू कल्पनाही नाही करू शकत. काय झालं, रडतेस का तू? नाही अरे, ती आनंदाश्रू आहेत. आपल्या प्रेमाची नव्याने जाणीव झाली ना, म्हणून फाणावलेत डोळे. प्रेम असंच असतं, रोज नवं रूप घेऊन येतं. खरं आहे, पण आता तू झोप बरं. तुला आरामाची गरज आहे. चल. मला असं वाटतंय की ती येते ना. चल झोप. मस्त सुखाची झोप. गुड नाईट. तू कुठे चाललीस? तू इथेच थांब, तू जाऊ नको कुठे. इथेच तर आहे मी. हे बघ, अगदी तुझ्या जवळ. जवळ तिथे तिथे बस. बस बस आणि तोपट मला. किती शांत झोप लागलीये तुला. जागेपणी मनात किती यातना असतात तुझ्या. श्रेयस, मी तुला सोडून कधी कुठेही जाणार नाही. तू मला काही म्हणाला असता तरी, कारण मला माहितीये तू माझ्याशिवाय नाही राहू शकत.
तुझ्या आराध्यावर जेवढं प्रेम आहे ना, तेवढंच प्रेम माझ्यावर सुद्धा आहे. या तारावर कळलंय मला. आणि जोपर्यंत हे तुला कळत नाही, तोपर्यंत मी ही खिंड रडवत राहीन. तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम बघून आशेचा किरण दिसायला लागला. आणि मला खात्री आहे बघ, एक दिवस तुला माझा खरेपणाही कळेल. ही तारा खरी आहे हे कळेल तुला. आणि त्या दिवशी तू शुद्धीवर असशील. आणि हेच सगळं तू शुद्धीत असताना आराध्यासाठी नाही, तारासाठी बोलशील. त्या दिवसाची मी वाट बघेन. पाणी, आराध्या, पाणी. कुठे गेली? इथेच होती. पाणी. आराध्या, पाणी. माझ्या आराध्याचं नाही आहे. कुठे गेली आराध्या? डोकं का दुखतं एवढं?
काल काय झालं नक्की? मी मीटिंगला जायचं म्हणून बाहेर गेलो, अंगावर रंग सांडला म्हणून गेलो नाही. त्याच्या पुढचं काही आठवत का नाहीये? नंतर काय झालं असेल? डोकं का जड झालंय माझं? लॉक्ड. हा आपल्यातला विश्वास आहे, अतूट. आता तुझ्या हातात सुरक्षित राहील. जपून ठेवशील ना आपल्या प्रेमासारखा अतूट. काहीतरी खूण पटून श्रेयसने हे आमच्यातल्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक म्हणून माझ्या हातात घातलेलं हे कडं जाणून बुजून तर वर काढून ठेवलं नसेल, कारण रात्री तर हे इथे नव्हतं. काय आहे? काय हवंय? कशाला आलीस इकडे? ते तुमचं डोकं धरलं असेल ना, बरं वाटावं म्हणून लिंबू पाणी आणलंय. तुला कसं माहित डोकं धरलंय ते? म्हणजे काल सकाळी झालंय का माझं डोकं धरण्यासारखं? मी हा असंच म्हणजे या रंगाच्या कपड्यांमध्येच का झोपलो? कोणी भांग बिंग पाजली होती की काय मला? बहुतेक तसं चुकून काहीतरी घडलं असावं. म्हणजे एवढा वेळ मी नशेतच होतो? काय काय बोललो मी? काय करत होतो? फार काही विशेष नाही. तुम्ही जास्त विचार नका करू. आणि तसे तुमच्या लक्षात असण्याचा प्रश्नच नाही ना. मीही विसरून जाईन. मी विसरून जाईन म्हणजे? हा, मी नशेत आहे याचा फायदा घेऊन काही शब्द वगैरे घेतलास की काय माझ्याकडून वदवून? नाही, कोणीतरी नशेत असताना त्याचा फायदा घेऊन शब्द घेणाऱ्यातली नाहीये मी. आणि तसंही जागेपणी आणि शुद्धीत असताना दिलेले शब्द, बोललेले शब्दही माणसं विसरतात. आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी तुम्ही याआधी विसरलात. काल जे काय घडलं तेही विसरून जा. मी विसरून जाईन. काय लावलंय विसरून जा विसरून जा? काय घडलंय असं? जे विसरून जायचं असं ठरवलंय ते कशाला परत परत विचारतात. आणि मीही सांगणार नाहीये, कारण मी किती खरी असले, खरं बोलले तरी तुमचा विश्वास बसणार नाहीये. नाहीच बसणार विश्वास. ते कडं इकडे ते कडं विश्वासाचं प्रतीक आहे. तुझा अधिकार नाहीये त्यावर. आणि हे वेगळं सांगायची गरज नाही की माझा तुझ्यावर काडीचाही विश्वास नाहीये. दे इकडे ते. आणि माझ्या रूम मधून निघ, आत्ताच्या आत्ता निघ. माझं डोकं फिरलंय. माझ्या रागाचा स्फोट होण्याआधी निघ इकडनं. अहो श्रेयस भाऊजी, तुम्ही इथे किचन मध्ये काय करताय? फसली ग, फसली. नाही, लग्न केलंस पण ते लग्न पण फसलं. नाही, रीतसर लग्न करून मानाने या घरची सून म्हणून मिरवण्याचे स्वप्न बघत होतीस ना, पण त्याचा पण खरंच चुराडा झाला ग. हा,
नोकरांपेक्षा पण वाईट अवस्था झाली आहे तुझी, पण तरी चिकटून बसली आहेस ह्या घराला. पण ठीक आहे ना, आणखी किती दिवस? श्रेयस भाऊजी असे हाल करतायत तुझे की आता तू तरी हे घर सोडून जाशील किंवा ते तरी तुला बाहेर काढतील. तोपर्यंत आहे ना, जीव असा मुठीत धरून जग. आणि बघतेस काय, चल हे सगळे तांदूळ गोळा कर आणि ह्या घरची मालकीण, या घरची मोठी सून म्हणून हुकूम आहे माझा. धुळी सकट मुठी मुठींनी गोळा करशील तर चालणार नाही. हा, एका वेळी फक्त एक दाणा उचलायचा आणि या भांड्यात टाकायचा. असं करून हे सगळे तांदूळ गोळा करायचे, कळलं? आणि हो, बसून नाही, वाकून. खबरदार श्रावणी, खबरदार तारावर हुकूम गाजवण्याचा प्रयत्न केला असत. स्वतःला या घरची मोठी सून म्हणतेस ना, मग मोठेपणाने वाग. लहानांना सांभाळून घ्यायचं हे काम मोठ्यांचं असतं. ते श्रेयस तिला शिक्षा करतोय हे चुकीचंच आहे, पण त्याच्या मानसिक अवस्थेचा विचार करून आम्ही गप्प बसलोय. आणि हा त्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. तेव्हा ह्या प्रकरणाचा फायदा घेऊन तिला जर छळण्याचा विचार डोक्यात असेल ना, तर तो काढून टाक. ताराला जर डोकरासारखं वागवलंस ना, तर मी तुला शिक्षा करीन. तारा या घरची सून आहे, तिचा मान राखला गेलाच पाहिजे. पण मला हे मान्य नाहीये आजी. मुळातच जर श्रेयस भाऊजींनीच हिला बायको मानलं नाहीये, तरी सून कुठून झाली आणि का राखायचा हिचा मान? माझ्या ताईसारखा चेहरा आहे ना, म्हणून आराध्या होऊन वावरली ही या घरात. पण आता खूप झालं, हे बिंग फुटलंय. खरं तर हिने स्वतःहून हे घर सोडून जायला हवं. पण ही जर गेली नाही ना, तर मी हिला हाकलवे. आणि हो आजी, आडून आडून नाही तर स्पष्ट सांगते आता. यांनी तर लाजच सोडले. यांच्याकडून कसल्या का न्यायाच्या आणि सत्याच्या गोष्टींची अपेक्षा करायची? गाढवासमोर गीता वाचून काही उपयोग नसतो. आजी, तुम्ही का त्रास करून घेताय बरं? माझा खरेपणा सिद्ध करणं हे माझं ध्येय आहे. आणि त्याच्या वाटेत किती अडथळे आले ना, तरी मी हलणार नाहीये. श्रेयसने मला कितीही शिक्षा दिल्या, तरी मी डगमगणार नाहीये. काय ग ताई, कोणाची वाट पाहतेस का? फेऱ्या का मारतेस तू? अरे अरविंद, बघितलंस ना किती वाजलेत? रात्र होत आली आता. श्रेयस ऑफिस मधून संध्याकाळपर्यंत येतो, अजून कसा आला नाही? काळजी तर वाटणारच ना. ताई, तो इतक्यात येईल असं मला तरी वाटत नाही. सकाळी तो काय म्हणाला की आता माझं मन मी आता कामात असं बुडवून टाकणार आहे. आणि चांगलंच आहे ना ते. कामात त्याचं मन गुंतलं ना की काही गोष्टी तू विसरेल आणि जी काय आता परिस्थिती आली ना ती निवडेल. तू नको काळजी करू. अरे पण असं तहान भूक हरपून काम करण्यात काही अर्थ आहे का? मला असं वाटतं ना की ही तारा त्याच्या डोळ्यासमोर असते ना, म्हणून तो असं करतोय. पण या अति कामाचा ताण नाही करणार त्याच्यावरती. ताई, तू बरोबर बोलतेस. मी श्रेयसशी बोलतो. आणि तो ऐकणार आहे का? त्यापेक्षा त्याच्या त्रासाचं कारणच आपण नाहीसं करून टाकूया. आणि त्याचं कारण आहे ही तारा.
ताराला आपण तिच्या पाड्यावरती पाठवून देऊया. कशाला हवी ती श्रेयसच्या समोर सारखी सारखी. आई तू असं का बोलतेस ग? जरा ताराच्या मनाचा तरी विचार कर ना. नाही रे, तसं नाही. श्रेयस तिला किती शिक्षा देतोय ते बघतोयस ना तू. तिलाही तसा त्रास होतोच आहे ना.